नमस्कार. आता 10वी-12वीचे पेपर झालेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स नीट, सीट जे झाले आहेत त्यांचे पण पेपर झालेत. आता रिझल्ट्स अपेक्षित आहेत. आणि आता विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की आपण कुठला कोर्स निवडावा, कुठली इन्स्टिट्यूट निवडावी. ह्या गोष्टी डिसाईड करताना सोशल मीडियाचा एवढा इम्पॅक्ट पडतो आहे की त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघंही कन्फ्यूज होत जातात. तर याच्यासाठी माझ्या बाजूने म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही तुमचे जे लाईक माइंडेड कोर्सेस जसं आपल्याला मेडिकलला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं, तर त्या याच्यामध्ये जाऊन त्याचा डिटेल माहिती घेणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कम्पॅटेबल IIT आहे, NIT आहे, एम्स आहेत किंवा कोणत्या इन्स्टिट्यूशनला आपल्याला बसतात त्याप्रमाणे त्याचा स्टडी केला तर आपल्याला जास्त चांगलं राहील ते. आणि काय असतं की इन्स्टिट्यूट पाहताना कोर्स आणि इन्स्टिट्यूट याचं कॉम्बिनेशन पाहणं फार आवश्यक आहे. कारण इन्स्टिट्यूट पाहताना त्या ठिकाणची इन्स्टिट्यूटचे जे प्लेसमेंट्स काय आहेत, तिथले टीचिंग स्टाफ कसा आहे, टीचिंग सपोर्टिंग स्टाफ कसा आहे, त्यांचं रिटेन्शन कसं आहे. कारण जर कधी रिटेन्शन नसेल आणि 1-1, 2-2 वर्षात जर टीचर बदलत असतील, स्टाफ बदलत असेल, तर तिथलं कल्चर काय मिळणार आपल्याला, अकॅडमिक कल्चर काय मिळणार, काय कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर मिळणार आहे. तर ह्या गोष्टी पाहणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतं की ह्या प्रोफेशनल प्रोग्राम्समध्ये मुलाचा किंवा मुलीचा आपल्या पाल्याचा ॲप्रोच आणि ॲटिट्यूड डिफाईन होत असतो. जर चांगली इन्स्टिट्यूशन असेल, चांगलं कल्चर असेल, तर त्या ठिकाणी त्याचा ॲप्रोच आणि ॲटिट्यूड हा चांगला डिफाईन होतो आणि त्याला आयुष्यामध्ये तो कन्स्ट्रक्टिव्हली आणि कॉन्फिडेंटली फेस करू. आता पालकांचा रोल येतो. पालकांनी ह्या गोष्टी पाहताना की माझा मुलगा IITलाच गेला पाहिजे, एम्सलाच गेला पाहिजे, हा आग्रह करणं मला असं वाटतं की योग्य नाही आहे. कारण त्या अपेक्षा केल्याने जर तो अपेक्षाभंग झाला तर त्याच्यामध्ये मुलाच्या कॉन्फिडन्सवर फरक पडतो. त्याच्यासाठी त्या मुलाचं असेसमेंट पहा, त्याची कॅपॅसिटी किती आणि त्याप्रमाणे त्याला प्रायव्हेटला गेला तरी काही फरक पडत नाही आहे. कारण UG प्रोग्राम करून नंतर PGला जर त्याने कव्हरअप केलं तर तो चांगल्यापैकी हे करू शकतो. त्याच्या आयुष्यामध्ये करिअर चांगलं बांधू शकतो. याच्यासाठी तुम्हाला सिंपल उदाहरण म्हणजे तुम्ही छिछोरे पिक्चर पाहिला असेल. ते आई-वडील दोघंही क्वालिफाईड असतात. मुलाची अपेक्षा करतात. होत नाही तर तो मुलगा शेवटी त्या वेगळ्या स्तराला जाऊन पोहोचतो. वेगळीच स्टेप घेतो. मग तो जेव्हा त्या कोमामध्ये जातो त्यावेळेला त्या आईवडिलांना लक्षात येतं की आपण ही जबरदस्ती करणं म्हणजे आपल्यासाठी किती घातक होतं. तर याच्यातनं आपल्याला बोध घ्यायचा आहे की मुलाशी आधी चर्चा करून नंतर त्याच्यासाठी जे सुटेबल असेल, त्याचे कम्पॅटेबल जे असेल आणि आपण त्याला काय करू शकतो त्या गोष्टींचा सरासर विचार करून नंतर त्याला कोर्स आणि संस्था निवडावी